धावत्या पळत्या मुंबईने किती वेगवेगळे बदल पाहिले आहेत। इतिहासात डोकावलं तर लक्षात येईल की घडलेल्या अनेक गोष्टी आणि किस्से यांनी ही मुंबई घडत गेली, बदलत गेली आणि मोठी झाली। आज मुंबईत पाय ठेवायलाही जागा नाही। खरंय, पण मुंबई शहराचं मन मात्र आभाळा एवढं मोठं आहे। मुंबईत स्थायिक झालेल्या प्रत्येक व्यक्तीला, त्यांच्या विविध धर्मांना, संस्कृतीला आणि रीती परंपरांना या शहराने आपलंसं केलंय। असं म्हणतात की मुंबईचे मूळचे रहिवासी हा कोळी समाज, त्याचबरोबर परदेशी आक्रमणामुळे कॅथलिक आणि पारशी समाजाची देखील ही मुंबई समजली जाते। मुंबई हे 7 बेटांचं एक शहर, समुद्रकिनारी वसलेलं हे शहर। असं म्हणतात की या शहराला वसवलंय ते कोळी समाजाने। या कोळी समाजाचं महत्त्व इतकं आहे की त्यांची जी कुलदेवता आहे मुंबा देवी, त्या मुंबा देवीवरून या मुंबईला नाव पडलं मुंबा आई मुंबई। या कोळी समाजाबरोबरच इथे अनेक इतर समाज होते ज्यांचं महत्त्वही तितकंच आहे। बोहरी समाज, पारसी समाज, त्याचबरोबर महत्त्वाचे ईस्ट इंडियन कम्युनिटी। या ईस्ट इंडियन कम्युनिटीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। ख्रिसमसच्या मुहूर्तावर त्यांची संस्कृती, त्यांची खाद्य संस्कृती ही सगळी त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। मुंबईच्या मूळ शहरापासून 1 तासाच्या अंतरावर वसई तालुक्यातलं बोळिंजे गाव शांत, भरपूर झाडी, केळीच्या बागा आणि सुपारीच्या वाड्यांनी वेढलेली घरं। गावात शिरताच आपल्याला बघायला मिळतं ते 500 वर्ष जुनं चर्च। सुंदर, पोर्तुगलांनी बांधलेलं असंच एखादं छोटं चर्च किंवा जीसस किंवा मदर मेरीची छोटीशी प्रतिकृती प्रत्येक घरासमोर पाहायला मिळते। यावरून लक्षात येतं की आपण एखाद्या कॅथलिक गावात शिरतोय। बोळिंजे या गावात कॅथलिक समाजच जास्त प्रमाणात स्थायिक झालेला आढळून येतो। आम्ही निघालो होतो ईस्ट इंडियन कम्युनिटीच्या शोधात, पण त्यांची वस्ती कमी असल्याने आम्ही खास रोमन कॅथलिक समाजाच्या काही परंपरा जाणून घ्यायचं ठरवलं। आत्ता मी आलेले आहे बोळिंज या गावात, वसईच्या या बोळिंज गावात आलेले आहेत आणि तिथे नाताळाची तयारी सध्या सुरू झालेली आहे। गावातल्या सगळ्या महिला एकत्र येऊन त्या ह्या नाताळाची तयारी करतात। वेगवेगळे पदार्थ, आपली संस्कृती जपण्याचा त्या प्रयत्न करत असतात। त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेणार आहोत की त्या नाताळाचा असा विशेष पदार्थ त्या काय करून दाखवणार आहोत। काय तुम्ही आम्हाला काय करून दाखवताय? आम्ही तांदळाची वडी, आमच्या कुपरी भाषेमध्ये आम्ही रोट्या बोलतो। या रोट्या आम्ही सणासाठी किंवा लग्न कार्यासाठी असलं तर आम्ही 100 किलोचे तांदळाचं पीठ घेतो। आता आम्हाला त्या वड्यांसाठी लागणारं साहित्य तुम्ही आम्हाला दाखवा। हे काय आहे? 3 टोप पीठ, तांदळाचं पीठ, त्याच्यानंतर 1.5 टोप उडीद डाळ, ईस्ट, ओके, हां, थोडी चवीपुरता साखर, मीठ। हे मीठ साधं नाहीये, खडे मीठ आहे। हे इकडे खास वापरलं जातं, रोट्यासाठी हे चांगलं असते। हे 3 टोप पीठ, उडदाचं पीठ, ते किती घेतलं? म्हणजे 3 टोप तांदळाचं पीठ आणि 1.5 टोप उडीद डाळीचं पीठ, ज्याला तुम्ही चून म्हणता। चवीनुसार तुम्ही साखर टाका, हे चवीनुसार मीठ, आता ईस्टचं पाणी, आता हे सगळं हाताने मिश्रण मिक्स करून आता या मिश्रण झाल्यानंतर या पिठामध्ये आम्ही कोमट पाणी घालू। पाणी टाकल्यानंतर या पिठाचे असे गोळे बनवायचे। हे गोळे झाल्यानंतर प्रत्येक स्त्री एक उचलून घेईल आणि सर्वप्रथम सुक्क पाणी न घेता पहिली मळणी करायची।
सोडणार नाही सोडणार आम्ही त्याला दोघं नाही सोडणार झाली थोडी स्प्राईट झाली वडे झाले थोडे वडे झाले थोडे सचिन देव डुकुर कैला गेलो सचिन देव डुकुर कैला गेलो मिंगेच्या दुकाना गाण ठेविला मिंगेच्या दुकाना गाण ठेविला पारंपरिक पद्धतीने गाणी म्हणणं सुरू आहे, पीठ मळणं सुरू आहे. पीठ मळून झाल्यानंतर त्यापासून रोट्या कशा बनतात तेही आपण बघणार आहोत. आत्ताच आपण पाहिलं की ते वड्यांचं पीठ भिजायला 5 तास लागणार आहे. या 5 तासात आपण त्यांचा आणखीन एक पदार्थ शिकणार आहोत. तोही पदार्थ खूप जुना आहे आणि तरीही सोपा आहे. कोणता आहे तो पदार्थ आपण जाणून घेऊया. मगाशी आपण पारंपरिक पद्धतीने गाणी म्हणत एक वेगळी कृती तयार केली, रोटी जिचं नाव होतं. तशीच खूप पारंपरिक खूप जुनी अशी एक डिश आपल्याला ते ह्या करून दाखवणार आहेत. या आहेत शिशिर मेंडिस आणि या आहेत जोना मेंडिस, ज्या आपल्याला अगदी पोर्तुगीजच्या काळापासनं एक पदार्थ इथे तयार केला जातो, ज्याला पोर्तुगलमध्ये विन्नालू असं म्हटलं जातं, पण इथल्या यांच्या स्थानिक कोपरी भाषेत इंदेल असं म्हटलं जातं. हे इंदेल पूर्वी पोर्तुगीजांनी इथे आणलं. त्याच्यात पोर्कचा समावेश असायचा, पण कालांतराने पोर्क बाजूला केलं आणि त्याच्यात चिकनही त्यांनी ॲड केलं. चिकनपासनंही हे इंदालू बनवलं जातं. तर त्याची कृती आपण ह्या दोघींकडनं जाणून घेऊया. काय काय सामुग्री आहे ते मला सांगा. काय काय ह्याला लागतं ते आधी सांगा. हे चिकन आहे, साफ करून धुवून साफ निथून आपण एका पातेल्यात ठेवायचं. हे किती आहे? 1 किलो. 1 किलो चिकन. अद्रक आहे, हे लसूण आहे, हे तेल आहे, गोडे तेल. तेल किती लागतं? 2 चमचे टाक आणि 25 ग्रॅम जिरी पावडर. अच्छा. हां. आणि काश्मीरी मिरची पावडर 2 चमचे आणि 1 चमचा मीठ चवीनुसार. चवीनुसार. आणि ह्याला आणि विनेगरी हां ती टाकायची, चवीला टाकायची. विनेगरी म्हणजे यांचं आपलं विनेगार. हे एक वेगळ्या पद्धतीचं विनेगार आहे. आपल्याला साधारणतः बघायला मिळतं ते व्हाईट विनेगार असतं, पण इथे ह्याची खासियत ह्या पदार्थाची हीच आहे की ह्या विनेगारमुळे ह्या पदार्थाला एक वेगळी चव येते. ते विनेगार जे बनवलं असतं ते ऊसापासनं तयार केलेलं असतं आणि वसईतल्या प्रत्येक घरात ऊसापासनं हे विनेगार तयार करून मग ते त्यांच्या पदार्थात वापरलं जातं. त्यामुळे त्याची खासियत हे विनेगार आहे. पहिल्या प्रथम आपण चिकन टोपमध्ये टाकायचं. त्यानंतर आपण 3 चमचे आल्याची पूड, लसणाची पूड टाकायची 2 चमचे, 3 चमचे जिरा पावडर, 3 चमचे मिरची पावडर, चवीनुसार मीठ. त्यानंतर आपण गोडे तेल टाकायचे 2 चमचे. नंतर आपण ही बनवलेली विनेगरी हे सर्व मिश्रण करून एकत्र करायचं आणि मग एक अर्धा तास आपण बारीक गॅसवर शिजवायचं.
मिक्सचर तयार झालेलं आहे आणि मिक्सचर जेवणा मेंडेस यांनी गॅसवर ठेवलेलं आहे आणि ह्याच्या पुढे आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक अर्धा तास निदान बारीक गॅसवर शिजवायचं. बारीक गॅसवर. पोर्तुगीजांनी भारतात आणलेलं हे विनालू किंवा इंदेल मंद आचेवर तयार होत आहे. या पदार्थात एक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ टाकला गेला, तो म्हणजे उसाच्या रसापासून तयार केलेला व्हिनेगार. वसईच्या प्रत्येक घरात आज हा व्हिनेगार तयार केला जातो, घरोघरी तयार केला जातो. या व्हिनेगारचं एक वैशिष्ट्य म्हणजे या व्हिनेगारमध्ये जो कुठला पदार्थ तयार केला जातो तो अनेक दिवस टिकतो. त्यामुळे कुटुंब जेव्हा बाहेर फिरायला जातं किंवा मुलं हॉस्टेलमध्ये शिकायला जातात, परदेशी जातात, तेव्हा हा पदार्थ त्यांच्याबरोबर घेऊन जातात आणि तो आवडीने खातात. पीठ फुललेलं आहे, त्यांनी आणलेलं आहे, त्याच्यापासून आता वडे तयार करायचे आहेत. वडे तळावे लागतात. ते कसं काय फुललं आहे आणि कसं त्याच्यापासून ते असे गोल वडे तयार होणार आहेत ते आश्चर्य आहे. पण बघूया कसे करतात ते. बघूया मला येतात का. ख्रिस्त जन्मला, ख्रिस्त जन्मला, आनंदाने हर्ष गीत गाऊया चला, आनंदाने हर्ष गीत गाऊया चला. सोडा एकदम सोडा. बाळ जन्मला, ख्रिस्त जन्मला, बाळ जन्मला, ख्रिस्त जन्मला, आनंदाने हर्ष गीत गाऊया चला, आनंदाने हर्ष गीत गाऊया. अंधरात सकला दीप दिसला, हर्ष हो झाला, घोष हो झाला. अंधरात सकला दीप दिसला, हर्ष हो झाला, घोष हो झाला. ख्रिस्त जन्मला, ख्रिस्त जन्मला, आनंदाने हर्ष गीत गाऊया चला. गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला, तांदळात तारा उगवला. पाहू चला हो पाहू चला, बाळ येशूला पाहू चला. पाहू चला हो गाऊ चला, बाळ येशूला पाहू चला. पाहू चला हो पाहू चला, बाळ येशूला पाहू चला. गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला, पूर्वेच्या चांदण्यात तारा उगवला. गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला, पूर्वेच्या चांदण्यात तारा उगवला. नाचू चला हो नाचू चला, बाळ येशूला पाहू चला. नाचू चला हो नाचू चला, बाळ येशूला पाहू चला. गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला, पूर्वेच्या चांदण्यात तारा उगवला. गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला, पूर्वेच्या चांदण्यात तारा उगवला.